कारण असं आहे की ह्या वर्षी ना बऱ्याच लोकांना ना कामावर जावं लागतं, सुट्ट्या नाही आहेत. येणार येणार येणार. थँक्यू. आणि गर्दी, बाप रे बाप, गर्दी इतकी वाढत चालली ना, काय विचारू नका. आणि सुरुवात करणारे गणपती बाप्पा मला बघला नको गाडी पाहिजे. आणि तुम्हाला मी नेहमी म्हणलेलं की जेव्हा केव्हा सण असतो ना, तेव्हा मी माझ्या आईचा फोटो असा काढतो आणि पूजा करतो, म्हणजे तिची आठवण करतो. गणपती बाप्पा तर सुरुवात करते आजच्या गुढीपाडवा शोभायात्रा गिरगावमध्ये. आणि सुरुवात करणारे गणपती बाप्पा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रवी स्वागत करतो तुमचं आपलं रवीचं या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आज आहे गुढीपाडवा, तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दरवर्षीप्रमाणे आज देखील आपण आलो आहे गिरगावला, म्हणजे गिरगावची शोभायात्रेमध्ये. गिरगावच्या शोभायात्रेमध्ये आपण दरवेळेला काय होतं माहिती आहे का, कारण की इथे ना आपल्याला मित्रमंडळी भेटतात आणि पूर्ण क्राऊड आहे ना इकडे येत असतो. तर सगळे आपले मित्रमंडळींची भेट होते, नाहीतर असंच ओकेजनली कुठे शूटमध्ये सगळ्यांची भेट होते. सो मी ह्या वर्षीचा गुढीपाडवा आहे ना त्या लोकांसाठी शूट करतोय. त्याचं एक कारण आहे. कारण असं आहे की ह्या वर्षी ना बऱ्याच लोकांना ना कामावर जावं लागतं, सुट्ट्या नाहीये. सो मी तुमच्या वतीने हा व्लॉग शूट करायला येतोय. म्हणजे काय माहिती काय, तुम्ही सुद्धा या व्लॉगमध्ये माझ्यासोबत आहात आणि ही शोभायात्रा ना तुम्ही बघताय. सो तुम्हाला काय करणार माहिती काय, शेवटपर्यंत व्लॉग बघायचा आणि माझ्यासोबत हा गुढीपाडवा इकडचा तुम्ही माझ्यासोबत फिरायचं आहे. सो आता आपण जाऊया आतमध्ये. रॅली सुरू झालेली आहे, तर ह्या वर्षी रॅलीमध्ये काय काय असणार आहे हे तुम्हाला आता पुढे बघायला मिळेल. तर आपण जाऊया आता रॅलीमध्ये. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. शिकते मी आता हळूहळू क्लासिक ओव्हर सो मित्रांनो, आता आपण काय करूया माहिती का, आतमध्ये जाऊया. आतमध्ये ना काय काय शोभायात्रेमध्ये ह्या वर्षी आहे ना ते मी तुम्हाला थोडं दाखवत जाईल. आणि तुम्हाला आता तुम्ही माझ्यासोबत आहेत असा तुम्हाला फील द्यायचा आहे, तो त्यासाठी मला तसा व्लॉग शूट करावा लागणार आहे. तुम्हाला देखील असा वाटेल की तुम्ही माझ्यासोबत या शोभायात्रेचा आनंद घेता, ही शोभायात्रा पाहताय. सो आता जसं आम्ही आतमध्ये आलो ना, इथे सुरू झाली आहे आपली गर्दी, स्टार्ट झाली आहे. सर्वांनी मस्तपैकी फेटे वगैरे घातलेत. आणि ना दरवर्षी मी जेव्हा पण शोभायात्रेमध्ये आतमध्ये येतो ना, तेव्हा सगळ्यात मेन आवडतं म्हणजे रांगोळी. तर ही आहे रांगोळी, आणि केवढी मोठी रांगोळी आहे, बापरे. ज्यांनी पण ही रांगोळी काढली ना त्यांना थँक्यू सो मच, आणि खूप चांगली कलाकृती आहे. तर या रांगोळीसाठी तरी ॲटलिस्ट एक लाईक नक्की करा. चला जाऊया पुढे. चला आता मी काय करतो माहिती का, बेस्ट अँगलसाठी ना तुम्हाला आपण इंस्टा 360 आपला काढतोय, म्हणजे तुम्हाला ना पूर्ण वाईड दिसेल, पुढचं मागचं सगळं दिसेल. म्हणजे तुम्हाला एका अँगलने ना पाहायला मिळणार, तर चारही अँगलने तुम्हाला पाहायला मिळेल ही शोभायात्रा. पहिला आपण एक थोडंसं रांगोळीला शो आहे.
तुला नाचूया त्याला. And it's just begun. She puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light. आम्ही शोभायात्रा करताना पुढे पुढे येतोय. इथे प्रचंड गर्दी आहे आणि जसं आम्ही पुढे येतोय ना तर आपल्याला काय दिसलंय बँजो. आणि बँजो म्हणजे सगळ्यांना नाचवतो. आम्ही एवढी वर्ष शूट केली आहे पण असे काही मोके असतात ना त्या टायमाला आम्हाला नाचायला मिळतं, एन्जॉय करायला मिळतो. तर त्याच्यानंतर तर आपल्याला परत शूट चालू होणारच आहे. कशावर तर्री पण देतोय तो. तर नंतर तर आपल्याला शूट करायचंच आहे पण नाचायला कधी नाही मिळणार आहे. आम्ही वेट करतोय कधी स्टार्ट होतोय आणि कधी आम्ही नाचतोय. ते पुढचं जे असेल ते आमची धमाल असेल नाचण्याची. सो बघूया आता कसं वाजवतं आणि कसं नाचायला मिळतंय. थँक्यू दादा, थँक्यू विक्टर दादा. चालू कर तो पण. बघला नको गाडी पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला देखील असं वाटतंय की नाही तुम्ही माझ्यासोबत इथे आहात, शोभायात्रेमध्ये आहात, तर मला कमेंट करून सांगायचं आहे. मी जास्त सिनेमॅटिक शॉट वगैरे नाही घेते कारण की हा ब्लॉग आहे ना मला रॉ ठेवायचा आहे. कारण की तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट झाला पाहिजे की तुम्ही देखील इकडे आहात. सो मी सिनेमॅटिक शॉट नाही घेते. बरीच वर्ष हे सर्व करतोय ना, सिनेमॅटिक शॉट वगैरे घेतोय. तर सो बोललं ह्या वेळेला थोडंसं वेगळं की जे माझे भाऊ लोक वगैरे आहेत, बरेच लोक आहेत आपली की जे कामाला गेलेले आहेत, बिचारांना सुट्टी नाही आहे. तर हा त्यांच्यासाठी स्पेशली ब्लॉग असणार आहे माझा की त्यांना पण वाटलं पाहिजे ना की ते लोक देखील आहेत आणि त्या लोकांनी देखील इकडच्या शोभायात्रेचा आनंद घेतला आहे. ते आणि गर्दी बाप रे बाप, गर्दी इतकी वाढत चालली ना काय विचारू नका. सो आम्ही तिथे मस्तपैकी बँजोवरती नाचलो. आतापर्यंत 7-8 वर्षांना बँजोवरती म्हणजे बँजो शूटच करत आलोय. आम्हाला असं नाचायला क्वचित मिळतं. जसं आम्हाला मिळतं मोका, चान्स मिळतो तसा आम्ही नाचतो, सुटतो. खूप मजा येते बँजोवर नाचायला वगैरे. तर गर्दी पण वाढत चालली आहे. तर आम्ही काय केलं म्हणजे शॉर्टकट मारला. तर मग बोलला आता आपण थोडं पुढे पुढे जाऊ आणि जे काही शोभायात्रेमध्ये असेल ते तुम्हाला दाखवू. तो ब्लॉग मध्ये ना शेवटपर्यंत राहा आणि ब्लॉगला लाईक करत राहा. ब्लॉगला लाईक खूप कमी येतात तर ब्लॉगला लाईक नक्की करा. छोटी छोटी मुलं बघा ना किती मस्तपैकी वेशभूषा करून आलेत. दोघं किती छान वाटत आहे ना. ते मस्तपैकी कच्ची ढोल वाजत होता इब्राहिम भाई आणि त्यांचा कच्ची ढोल असतो फुल फेमस आहे. आज बऱ्याच वर्षांनी मौका मिळाला, चान्स मिळाला त्यांचा शूट करायला. आणि इथे बघा बापरे गर्दी वाढत चालली आहे. सो मित्रांनो ही आहे बाईक रॅली. मस्त वेशभूषा केलेल्या आहेत महिलांनी आणि वेगवेगळ्या बाईक्स आहेत. पण भारी वाटतं बघायला, कलरफुल एकदम वाटत आहे, कलरफुल.
हो हो, हा बघा काय बाईक सोबत देखावा आहे. वा, ओ माय गॉड, जबरदस्त. हा हा, मस्त. हा, येणार येणार येणार. थँक्यू. हो हो, काय गाडी सजवली आहे, जबरदस्त. ताई तुमचं नाव काय? अर्चना केळेकर, वाळकेश्वर. ओके, चला, थँक्यू. इधर बाबू. मस्त. आणि आता मला वाटत माझा आवाज येईल, माईक लावला तरी पण. आणि समोर येते गिरगाव ध्वज पथक. बाबू है पीछे पकड़ पकड़ हाँ पकड़. पकड़ बघा, पकड़ हाँ नाही पडणार, नाही पडणार. हा, थोडं जड आहे. येणार येणार. पकड़ बेटा बरोबर नाही का? थँक्यू. गजर ढोल ताशा पथक 360. चलो. हा, मंगलवाडी कुठे आली? 6चा टाइम दिलेला आणि आता आला, संपायच्या टायमाला आला. काय बोलणार? मला वाटलं अरे अजून असणार. तू आता पाहिजे होता. गजर ढोल ताशा पथक का वाजवलं, जबरदस्त. सो मित्रांनो, इतकं भारी वाटलं ना. ॲक्च्युली आम्ही ना पूर्ण शोभायात्रा फिरतोय, सगळ्या गोष्टी बघतोय, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी शूट पण करतोय. पण अक्षरशः ना म्हणजे बोलतो ना आपण की उन्हाने इतकं म्हणजे हे झालेलं ना, गरम होत होतं ना, घाम बघा अजून पण येतोय, इतकं हे होत होतं ना. पण आम्ही गजर ढोल ताशा पथकाच्या इथे आलो आणि जे वाजवायला सुरुवात केली ना, अक्षरशः बोलतो ना अंगात ना एक एनर्जी निर्माण झाली. आणि मला तर वाटतं ना हा तो 9 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल, त्यातले 7 मिनिटं तरी ना मी जागेवरती ना माझे पाय हलत होते, नाचत होतो. म्हणजे विचार करा की काय परफॉर्मन्स केला. आणि पूर्ण आपण ना 360 मध्ये तो परफॉर्मन्स शूट केलाय. आपल्या ह्या क्लिप नंतर ना तुम्ही तो व्हिडिओ बघा, 9 मिनिटाचा आहे. किंवा ना मी भटकंती एक प्रवासावर ना पूर्ण व्हिडिओ टाकेल, तो बघा. 9 मिनिटाचा आहे, पण 9 मिनिटामध्ये अंगामध्ये पूर्ण शार येतात असा परफॉर्मन्स केला. तुम्हीच केलं असतं. काय नाही, व्हिडिओमध्ये बघेन. व्हिडिओमध्ये बघणं आणि प्रात्यक्षिक बघणं ते फरक पडतो. ब्लॉगचं नाव काय? रवीचा. उद्या बघा, उद्या.
आम्ही थकलेलो पुन्हा आतमध्ये आलोय. बँजो लागलाय आता नाचला. Does it take us higher? The night's young and it's just begun. As she puts her hand. चला मित्रांनो, मस्त पैकी बँजोचं आणि आपलं नातच वेगळं आहे. होतं ना, एक टायमिंग आलं आणि बँजो ना म्हणजे बंद होण्याचा वेळ होती. आमच्या यशला बघायचं होतं, आम्ही तर पूर्ण पाहिली आणि तुम्हाला दाखवली देखील, पण यशला पुन्हा पाहायचं होतं. सो पुन्हा आतमध्ये गेलो आणि लास्टला बँजोवर नाचायला मिळालं. म्हणजे आमचं कधी इच्छा, म्हणजे आम्ही एकदम थकलेलो, पण बोलतो ना बँजो स्टार्ट झाला म्हणजे तिथे आम्हाला बँजो मिळाला, नाचायला सुरुवात केली, फुल धमाल आली. म्हणजे आमचा बोलतो ना एंड प्रॉपर झाला. सो आता आम्ही निघालो बाहेर. आता गर्दी नाही आहे, आता मस्तपैकी कुठेतरी जेवूया आणि मग घरी. शेवट आपलं झालंय, फक्त आता भूक लागली. तर आता मी ह्यांना अंधेरीला उतरवणार. पण काय बरं काय बोलू, अंधेरीला उतर. 1 2 3 चीअर्स. अंधेरीला उतरून जेवण पाहिजे बस, पहिला सांगतो. त्याशिवाय घरी जायचं ना, पहिला सांगतो. तू लेट आलायस. हां, आणि हा स्पॉन्सर आहे आजचा. काहीतरी बोल, आज तू स्पॉन्सर आहे. आता वाजले आहे 4 आणि जस्ट आता आपण घरी येऊन पोहोचलोय. आणि तिथे तर काय जेवायला नाही मिळालं, ऊन इतकं लागत होतं ना. आत्ता पण तुम्ही बघतील ना, इतका घाम आहे ना, काय विचारू नका. चक्कर येण्याची फक्त बाकी होती. आणि आता घरी पोहोचलोय मस्तपैकी. आम्ही आमच्या त्यांना एक मस्त जुनं दुकान आहे, जुनं हॉटेल आहे आमच्या इकडे अंधेरीमध्ये. तर तिथे मस्त आम्ही जेवलो, गोमंतक म्हणून, तिकडे जेवलो. आणि तुम्हाला गिरगावची शोभायात्रा दाखवली, पण तुम्हाला माझ्या घरचा गुढीपाडवा मी सकाळीच करून तिकडे गेलेलो, शूटला गेलेलो, तर ते तुम्हाला दाखवायचं बाकी होतं. तर आता आपण तुम्हाला ते दाखवतो, 1 मिनिट. सो इथे केली आम्ही आमच्या बाप्पाची मस्तपैकी हार आणि फुलं सजवून अशी पूजा केली. ही तर म्हणा दररोज होते. आणि तुम्हाला मी नेहमी म्हणलेलं की जेव्हा केव्हा सण असतो ना, तेव्हा मी माझ्या आईचा फोटो असा काढतो आणि पूजा करतो, म्हणजे तिची आठवण करतो. आणि तुम्हाला मी गुढी दाखवतो. सही गुढी आहे. सकाळ सकाळ मी उभारून गेलेलो. सकाळी नाही बोललं तरी ना 7-7:30 तास मी गुढीची पूजा केलेली.